आता अध्याय 3 श्लोक 8 नियतं कुरु कर्म त्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः. नियतं अनुस्वाराचा ङ, कुरु कर्म त्वं कर्ममधल्या कवर आघात, मवर पण आघात, पुढचा त्व जोडून म्हणायचा. अनुस्वाराचा ङ, कर्ममधल्या कवर आघात, ज्यायो ह्य कर्मणः, हला य जोडलेला आहे, पुढच्या कवर आघात घ्यायचा. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्य कर्मणः शरीरयात्रा पिचते, री दीर्घ आहे, न प्रसिद्धेद कर्मणः, न वर आघात घ्यायचा, सी वर आघात घ्यायचा, क वर आघात घ्यायचा. न प्रसिद्धेद कर्मणः. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः 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 शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः 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 नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः. संधी विग्रह. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायः हि अकर्मणः शरीरयात्रा अपि च ते न प्रसिद्ध्येत अकर्मणः. नियतं म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं योग्य ते कर्म, नियत कर्म, शास्त्रविहित कर्म, शास्त्रानुसार जे करणं आवश्यक आहे त्या कर्मांना नियत कर्म असं म्हणतात. कुरु म्हणजे कर, कर्म म्हणजे कर्म, त्वं म्हणजे तू, कर्म कर्म, ज्यायः म्हणजे श्रेष्ठ आहे, ही म्हणजे निश्चितपणे, अकर्मणः अकर्मापेक्षा कर्म निश्चितपणे श्रेष्ठ आहे. शरीरयात्रा म्हणजे तुझा उदरनिर्वाह किंवा शरीराचं पोषण, अपि सुद्धा, च म्हणजे आणि, ते म्हणजे तुझं, न प्रसिद्धेत म्हणजे सिद्धीला जाणार नाही, न म्हणजे नाही आणि प्रसिद्धेत म्हणजे सिद्धीला जाणार नाही, पूर्ण होणार नाही. अकर्मणः कर्म न केल्याने. अन्वय. त्वं नियतं कर्म कुरु हि अकर्मणः कर्म ज्यायः च अकर्मणः ते शरीरयात्रा अपि न प्रसिद्धेत. भगवंतांनी अर्जुनाला अशी आज्ञा दिली की तू शास्त्रविहित जे कर्म आहे, क्षत्रिय धर्मानुसार तुझं जे युद्धाचं कर्म आहे ते कर्तव्य कर्म कर. निश्चितपणे कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे श्रेष्ठ आहे. कारण अकर्मामुळे किंवा कर्म न केल्यामुळे आपला उदरनिर्वाह किंवा शरीर चालणार नाही, अपि शरीरसुद्धा चालणार नाही किंवा शरीरसुद्धा टिकणार नाही, सिद्धीला जाणार नाही म्हणजे शरीराचं पोषण होणार नाही. शरीराचा उपयोग परमात्मा प्राप्तीसाठी करायचा आहे, पण तुम्ही जर शरीराकडेच दुर्लक्ष केलं तर तुमची साधना कशी होणार. अर्थातच जर चांगली साधना व्हायला हवी असेल तर शरीराची उत्तम काळजी घेणं आवश्यक आहे. भगवंतांनी इथे सांगितलं की नियत कर्म कर. आता नियत कर्म कसं ओळखायचं.
जन्मतः जे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे त्यालाच नियत कर्म असं म्हणतात. जन्मतः आपल्याला एक आई, एक वडील, एक कुटुंब मिळालेलं असतं. त्यांनी आपल्याला लहानपणापासनं, जेव्हा आपल्याला काहीही कळत नसतं तेव्हापासनं त्यांनी आपला सांभाळ केलेला असतो. आईच्या दुधावर आपलं शरीर पोषण झालेलं असतं. वडिलांनी वेळोवेळी आपलं संरक्षण केलेलं असतं. आपल्या नातेवाईकांनी आपल्याला कळत नकळत अनेक संस्कार दिलेले असतात. त्यामुळे ह्या सर्वांची सेवा करणं किंवा आपण जे कमवतो त्यातलं काहीतरी ह्यांच्यासाठी खर्च करणं हे नियतकर्म आहे. हे झालं कुटुंबाच्या बाबतीतलं नियतकर्म. आपण आपला देह जो घडतो तो सृष्टीतील अनेक गोष्टी पंचमहाभूत घेऊन आपला देह घडतो. शिवाय आपण रोज सृष्टीतनं अन्न, पाणी, हवा यांचं ग्रहण करत असतो. म्हणजे सृष्टीचंही आपण एक देणं लागतो आणि त्यासाठी सृष्टीचं संवर्धन करणं, झाडं लावणं किंवा पोल्युशन होणार नाही, हवा दूषित होणार नाही याची काळजी घेणं हे सुद्धा आपलं नियतकर्म आहे. ह्या ज्या देशामध्ये आपण राहतो त्या देशाबद्दल प्रेम असणं, त्या देशाचे नियम पाळणं हे सुद्धा नियतकर्म आहे. कर्माचे एकूण 9 प्रकार आहेत: नित्य, नैमित्तिक आणि निषिद्ध. नित्यकर्म म्हणजे रोज करायचं कर्म. नैमित्तिक म्हणजे काहीतरी कारणाने करायचं कर्म. सण उत्सव या निमित्ताने काही कर्म करायला सांगितलेली असतात, ती नैमित्तिक कर्म असतात. आणि निषिद्ध म्हणजे काही गोष्टी करू नका असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. खोटं बोलू नका, दुसऱ्याच्या गोष्टी चोरू नका, ही सगळी निषिद्ध कर्म आहेत. ही झाली 3 मुख्य कर्म: नित्य, नैमित्तिक आणि निषिद्ध अशी 3 कर्म झाली. अजून 3 प्रकारची कर्म असतात: कृत, कारित आणि अनुमोदित. कृत म्हणजे स्वतः आपल्या शरीराने जे केलेलं असतं त्याला कृत म्हणजे स्वतः केलेलं कर्म. कारित म्हणजे एखाद्याकडून करवून घेतलेलं कर्म. गुरु असतात किंवा घरातली मोठी माणसं असतात, ती मुलांना सांगतात तू असं असं कर. म्हणजे ते कर्म जरी मुलांनी केलेलं असलं तरी ते करवून घेणाऱ्याला सुद्धा त्या कर्माचे गुणदोष लागतात. आणि अनुमोदित एखादं सत्कर्म असतं, आपण त्याला अनुमोदन देतो, वा गीता शिकतोयस का, छान आहे. हे अनुमोदित कर्म, त्याचं सुद्धा पापपुण्य जो अनुमोदन देतो त्याला लागतं. अशा प्रकारे आपण स्वतः काही कर्म करतो, आपण दुसऱ्याकडनं करवून घेतो किंवा दुसऱ्याच्या कर्मांना आपण अनुमोदन देतो. अशा प्रकारची कृत, कारित आणि अनुमोदित अशी पुन्हा 3 प्रकारची कर्म आहेत. आणि अजून 3 प्रकार आहेत कर्माचे: शारीरिक म्हणजे शरीराने केलेलं, मानसिक म्हणजे मनाने केलेलं कर्म आणि वाचिक म्हणजे वाणीने केलेलं कर्म. अशा प्रकारची अजून 3 कर्म आहेत. एकूण 9 प्रकारची कर्म आपण बघितली: नित्य, नैमित्तिक, निषिद्ध, कृतकारित, अनुमोदित आणि कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजेच शारीरिक कर्म. अशा प्रकारची सर्व कर्म आपण करत असतो. त्यापैकी नियत काय आहे ते ओळखायचं. शास्त्रांनी असं सांगितलेलं आहे की बालवयापासून 25व्या वर्षापर्यंत सर्वांनी अभ्यास करावा. 25 ते 50 हा गृहस्थाश्रमाचा काळ आहे. ह्या काळामध्ये गृहस्थाश्रमात पडावं आणि उत्तम गृहस्थाश्रम चालवून दाखवावा. गीतेनी संन्यासाला कमी महत्त्व दिलेलं आहे. गीतेनी कर्मयोग्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. कारण हा जो 25 ते 50 वयोगटाचा जो वर्ग असतो त्या वर्गावर बाल आणि वृद्ध हे अवलंबून असतात. त्यामुळे 25 ते 50 हा जो वयोगट आहे त्यांच्यावर समाजाची खूप मोठी जबाबदारी असते. त्यांनी आपलं काम उत्तम करायचं असतं, कुठलाही कंटाळा न करता. स्त्रियांनी किंवा पुरुषांनी दोघांनीही गृहस्थाश्रमामध्ये जे जे काम पुढे येईल ते कंटाळा न करता करायचं असतं. आणि 50 ते 60 हा संधिकाळ आहे. या 50 ते 60 या काळामध्ये तुम्ही जे काडी करून संसार उभा केलेला असतो
तो संसार हळूहळू बरं का, एका दिवसात नाही, लग्न झालं लगेच टाकलं सुनेवर असं नाही. 10 वर्षाचा काळ आहे. ह्या 10 वर्षाच्या काळात आपल्या रूढी परंपरा, आपल्या घरातल्या चांगल्या गोष्टी त्या नवीन व्यक्तीला शिकवून, म्हणजे फक्त मुलींनी शिकायचं असं नाही बरं का, मुलांनी सुद्धा त्यांच्या सासूरवाडीला काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या शिकून त्या आत्मसात करायच्या आणि मग साठीनंतर आपल्याच घरामध्ये एखाद्या संन्याशाप्रमाणे आपण राहायचं असतं. असे 3 आश्रम आपण बघितले आणि 4था आश्रम जो आहे वानप्रस्थाश्रम. आता हा वानप्रस्थाश्रम आजच्या काळामध्ये काही आपल्याला दिसत नाही, पण पूर्वी खूप वृद्ध झाले की लोक वनामध्ये निघून जायचे आणि तिथेच साधना करत करत तिथेच देह ठेवायचे. हा 4था आश्रम होता. हे 4 आश्रम त्या वयानुसार उत्तम आचरणे हे पण नियतकर्म आहे. नियतकर्म तू कर असं भगवंतानी सांगितलं. अकर्मापेक्षा नियतकर्म करणं हे श्रेष्ठ आहे. ज्याय म्हणजे श्रेष्ठ आहे. इथेच मी सांगितलं की संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असं गीतेचं स्पष्ट मत आहे. अगदी संन्याशाने सुद्धा कर्म केलीच पाहिजेत. संन्याशाने सुद्धा कर्म करणं बंद करून चालणार नाही. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे जास्त श्रेष्ठ आहे असं भगवंतानी इथे स्पष्ट सांगितलं. आता शरीराच्या बाबतीत खाणं पिणं झोपणं श्वास घेणं रक्ताभिसरण होणं ही सुद्धा सगळी शारीरिक कर्म आहेत आणि ती करायलाच लागतात. जर तुमचं शरीर नीट असेल तर तुम्ही तुमची परमात्मा साधना किंवा आध्यात्मिक साधना उत्तम करू शकता. मन तुमचं स्थिर असेल, चांगलं असेल, शांत असेल तर ते मनसुद्धा तुम्हाला चंचलतेपासून दूर नेतं आणि तुमचं मन स्थिर आपल्या आपल्या कर्मामध्ये स्थिर राहतं. जर आपलं मन बुद्धी आणि शरीर स्थिर आणि शांत राहायला हवं असेल तर कर्म करणं आवश्यक आहे. खाण्याचं कर्म केलं नाही तर भूक खूप सतावेल आणि भूक लागलेली असताना कुठलीही आध्यात्मिक साधना होऊ शकत नाही. म्हणून आवश्यक तेवढं आपल्या शरीराला अन्न पाणी वस्त्र निवारा छाया इत्यादी जे काही आवश्यक आहे ते आपल्या शरीरासाठी आपण करायचं, जेणेकरून ह्या शरीराचं संवर्धन किंवा या शरीरातील मनाचं आणि बुद्धीचं संवर्धन चांगल्या प्रकारे होईल. ही यात्रा म्हटल्यावर का भगवंतांनी किती सुंदर शब्द वापरला आहे. शरीर यात्रा अपि ते शरीर यात्रा अपि. आपण जन्माला आलो तेव्हा आपली यात्रा सुरू झाली बरं का. आणि मग यात्रेमध्ये जसं अनेक जण आपल्याला भेटतात, आपण तिकीट काढूनच आलो आहे, आपल्या मृत्यूचं तिकीट आपल्याला आधीच मिळालेलं आहे. पण जोपर्यंत आपला प्रवास चालू आहे शरीराने, तोपर्यंत प्रवासाचा आनंद घ्यायचा आणि मृत्यूकाली शरीर टाकून द्यायचं, शांतपणे प्रवासातून उतरायचं किंवा गाडीतून उतरायचं. देहरूपी यंत्रावर आपण आरूढ झालेलो आहोत. कधीपासून? जेव्हा जन्माला आलो. खरं तर गर्भात असल्यापासून, तेव्हापासून ही यात्रा सुरू झालेली आहे. आणि यात्रेमध्ये जसं आपल्याला आवश्यक ते अन्न पाणी आपण बरोबरच घेऊन जातो, भगवंतानी आपल्या अन्न पाणी हवा वस्त्र याची सगळी सोय करून ठेवलेली आहे. फक्त आपण यात्रेला निघालेलो आहे. हे शरीर सुद्धा, जे शरीर यात्रा करते ते सुद्धा आपलं नाही, ती सुद्धा भगवंताची देण आहे. म्हणून त्या शरीराने नियतकर्म करायची. अकर्मापेक्षा नियतकर्म करणं हे श्रेष्ठ आहे. ह्या श्लोकामध्ये भगवंतानी कर्मयोगाचं रहस्य सांगितलेलं आहे. माणसानी कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही कर्म केली नाहीत तर तुमचं शरीरसुद्धा चांगल्या प्रकारे पोषण होणार नाही. मग तुमची आध्यात्मिक साधना कशी होईल? अर्थातच जे जे नियत आहे, आवश्यक तेवढा आहार, आवश्यक तेवढा व्यायाम, आवश्यक तेवढी ध्यानधारणा, ही पण सगळी नियतकर्म आहेत. ती कर्म प्रत्येक मनुष्यानी केलीच पाहिजे. अगदी वय वाढलं, तुमचं शरीर थकलं
तरीसुद्धा शारीरिक कर्म कमी करा, पण बौद्धिक कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या त्या वयानुसार, ज्या त्या वेळेनुसार नियतकर्म ओळखायचं आणि ते करायचं, असं भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. नियतं कुरु कर्म त्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः. हरि ओम तत्सत्.